फायनली आपण एस टीमध्ये चिपळूण कोल्हापूर वाया बंद पडले, सगळ्या गाड्या सुटल्या जातात. फायनली भाई साहब आपल्या कोल्हापूरमध्ये. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खरं म्हणजे खूप म्हणजे किती दिवसानं मला व्लॉग करायला माझं मला कळलं ना. मला आत्ता बरोबर दुपारचे 1:30 वाजल्यात. आपण आता चाललोय कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला जाताना आता जेवढं चेहऱ्यावर आनंद आहे बल दुःख तेव्हा ह्याच रस्त्यावरून परत येताना होते. फायनल आपण चाललोय आणि काय काम आहे ते तुम्हाला कोल्हापूरमध्ये गेल्यावर कळेल. तर 1:30 वाजल्यात. ते स्टे चिपळूणमधून आता इथून एस टी गावते का ते पहिलं चेक करायला पाहिजे. लवकरात लवकर एस टी गावली तर आपण इथून चिपळूणला जाऊ. चिपळूणला गेल्यावरती मग काही टेन्शन नाही. 3ला शेवटची एस टी आहे. 3 तास जायलाच पाहिजे होतं. त्यामुळे आपण शाळेतून पहिला आलोय आणि आता तिथून पुढं आता आपण तिकडे चालू. आम्ही इथं राहतो. तो हा पूर्ण एरिया याचा हे बघा. तर ही गुहागर तालुक्यातील शृंगार तळे येथील बाजारपेठ हे तुम्ही बघू. तर बाकी ऊन केवढं लागाले कोकणामध्ये काय बोलायलाच नको. मच्छी वेगवेगळ्या प्रकारचे. 2 hours later. एस टी कुठली तरी आल्या पण ती बघू चिपळूण असली तर बरं आहे. रेल्वे हे चिपळूणला जाते काही. चिपळूण बस स्टँड. चिपळूण बस स्टँडला फक्त रेल्वे स्टेशन आणि स्टँड वाले चला. तेरे में किस बात का एटीट्यूड है भाई? मागे एसट्या किती आहे? 8 गाड्या मागे येत आहेत. सगळं बंद पडले, सगळ्या गाड्या सुटल्या जातात. तर आत्ता बरोबर 1:40 झाल्यात. 1:20ला मी स्टँडवर आलतो. 20 मिनटं जवळ आपण वेटिंग थांबलो पण एस टी काय आली नव्हती. एस टी खरं म्हणजे 1:15ची आहे. ही 1:45ला आल्या. त्याचं कारण आहे की जे एस टीचं तिकीट काढायचा सर्व्हर होता तोच बंद होता. हे मला पहिल्यांदा कळालं की एस टीचा सर्व्हर पण बंद होते. बाकी एस टी आता दाबून पूर्ण भरलेली आहे. आता इथून जायला मला वाटते कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागेल. तिथून पुढं 3ची एस टी गावते का नाही हे याचे मला डाऊटच आहे अजून. तर आता आपण आहे गुहागर बिजापूर रोडवरती. यामध्ये बरीच तुम्हाला चिखली, मार्गतामाने, रामपूर असं करत करत तुम्ही फायनली चिपळूणला. तर फायनली आपण पोचलो. 2:50 झालेत. आता 3ला एस टी आहे. अजून 10 मिनटं वेळ आहे आपल्याकडे. आता एस टी लागेल. ही पाण्याची बाटली आपण घेतल्या. कोल्हापूर आहे. ही चिपळूण इचलकरंजी आहे बहुतेक. ही बहुतेक आपल्या ह्याच्याकडे कराड मार्ग आहे बहुतेक. ही कोल्हापूरच आहे काय? कोल्हापूरच आहे. कोल्हापूरकडून जाणार नाही. उठाले रे देवा. बेळगावच आहे. या एस टीन जायचं आपल्याला. ही एस टी पूर्ण भरली आहे. हे गर्दी जास्त नाही. थोडा बसायला मिळेल मला वाटते बरे. इनके हाथ में सोने का लोटा दिया ना फिर भी इन्होंने सिर्फ भीख ही मांगना है. गर्दी जास्त नाही. गाडी रिकामी, रिझर्वेशन एक पण नाही. बॅग तरी आपण इथे ठेवल्या. त्यामध्ये लॅपटॉप वगैरे आहे त्यामुळे ती सरळ ठेवली पाहिजे. मध्ये जसं बांधून घालतं वाटलं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. फायनली आपण एस टीमध्ये चिपळूण कोल्हापूर वाया त्या पाटण कराड कोल्हापूर डायरेक्ट आणि तिथून पुढं ती बेळगावला जाईल. इकडे जी एस टी आहे ती पाठीमागल्या एस टीमध्ये आपण गेलो. चिपळूण, संगमेश्वर, साखरपा, मलकापूर त्या मार्गे जुना लाल डबा आहे. आणि हा ही नवी एस टी. तर आता 3 वाजलेच आहेत त्यामुळे एस टी निघेलच. ती निघाली बघा चालू झाली. याला काय त्यात जाऊ. पूर साखरपा चिपळूण हे बघा. आणि आपली पण तीच आहे कोल्हापूर. मात्र ही एस टी बाहेर आहे म्हणजे आणि गर्दी पण जास्त नाही. त्यामध्ये गर्दी होऊन नाही. त्यामुळे चला आता फायनली एन्जॉय करत जाऊ आपण. सम पॉईंट मला वाटायला तर मी उगाच शाळेला गेलो. लेट झाला पण फायनली म्हणजे देयर इज अ गॉड. त्यामुळं आपल्याला पण एस टी लगेच मिळाली. सबसे पहले घबराना नहीं. हे तिकीट हे बघा जास्त तिकीट दिलं. हे बघा हे 55 रुपये तिकीट होतं. 5 रुपये वेगळं आणि 50 रुपयाचं वेगळं. हे बघा असे 2 तिकीट आहेत. रविवार म्हणल्यावर लय गर्दी असते बघा ट्रेन एस टीला पण. चलो बाय. फायनली साइनिंग आउट फ्रॉम गुहागर फ्रॉम चिपळूण फॉर 3 days. सो लेट्स एन्जॉय द कोल्हापूर. चिपळूणचं जुनं बसस्थानक आहे. हे बघू शकता. चिपळूण शिवाजीनगर बसस्थानक. ते यांचा सर्व्हर चालू आहे पण मग सर्व्हर बंद होतं. तर आता आपण तिकीट काढू. तिकीट किती रुपये मला चेक करायचं आहे. मागल्या वेळी तिकडल्या एस टीनं 255 रुपये काहीतरी तिकीट होतं. आता इकडनं किती आहे. कोल्हापूर 3ची एस टी. विके जंबागे आमचे कंडक्टर आहेत. 60 रुपये म्हणजे मागल्या वेळी 255 रुपये तिकीट होतं. म्हणजे 5 रुपयाचा फरक आहे. पण एस टीचा हा फील खूपच वेगळा. एस टी थोडे फीचर बघून हे कालचा अशा पूर्ण येतील. हे आता जरी लिहिलं असेल आरक्षण तरी मात्र आता कोण जास्त एवढं यूज करत नाही. हे अशा सीटा तर कम्फर्टेबल आहेत सगळं. आधी एस टी असते किंवा दुसरी पण जरा चांगली असते. तिला फक्त एक बाहेर पुढे एक स्पॉट असतो. पण ह्या एस टीला सगळ्या सीटला आहे मोबाईल चार्जर पॉईंट.
परत इकडं पाणी ठेवायला, बॉटल ठेवायला, पाण्याची बॉटल ठेवायला इथे. आणि जेवण्यासाठी काय अजून केलं नाही थोडं. बाकी हँगर बिंगर सगळं खरोखर खूप भारी आहे. डीलर खरोखर खूप भारी वाटते की बाबा खरोखर एसटी पण चेंजेस करायला लागले आहेत. त्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीने जरी करत नसली पण छोटे छोटे असे चेंजेस पण करणं खरोखर खूप भारी वाटते. तर जॉईनिंग नंतर पहिल्यांदाच या रोडवरून आपण गेलो आहे, कारण कायम मी तोच रोड प्रेफर करतोय. पण हा रोड खरोखर खूप भारी आहे. जर त्या आंबामार्गे गेलं तर पूर्ण फक्त घनदाट झाडी दिसते दोन्ही बाजूला पण इकडं थोडी घरं शहरं बघून भारी वाटते. बाकी हे कोयना नगरचं बस स्टँड इथं म्हणजे जे आपण जी संगमेश्वर जी मार्गे जी कोल्हापूरला एस टी जाते ती डायरेक्ट मलकापूरमध्ये थांबते 15-20 मिनटं. पण ही एस टी कोयना नगरमध्ये थांबते. इथं जरी कॅन्टीन वगैरे व्यवस्थित नसलं तरी पण एस टी थांबते. त्यामुळे आपल्याला पण आता इथे नाश्ता करायला पाहिजे, कारण सकाळपासून मी पण जेवलो नाही एक्साइटमेंटच्या ह्याच्यामध्ये आणि सकाळपासून मला वेळ पण मिळाला नाही जेवायला. तर हॉटेलमध्ये काय मिळते ते घेऊ. तर आपण आता कोकणातील वडा ट्राय करू म्हणजे आपल्याकडे वडा आहे का भजी आहे मला कळून झालं. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. जरा चटणी असते ती. तर वडा इज नॉट दॅट मच गुड, पण अन्न पूर्ण वर्मा आपण आता खालाय. आता आपण डायरेक्ट घरी जाऊन जेवणार, त्याशिवाय काय मध्ये आपण परत चाललोय. आता मला वाटतं डायरेक्ट कराडमध्ये थांबल 5-10 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठीच. त्यानंतर मग त्याचा फक्त स्टॉप घेत जाईल एस टी. तर फायनली वी आर एंटर्ड इन टू द कुंभारली घाट. ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी पुढल्या व्हिडिओमध्ये टाकेल. पण खरोखर कुंभारली घाट खरोखर खूप डेंजर आहे आणि एस टीत बसल्यावरती खरोखर खूप फील भारी येतोय. एस टीमध्ये तुमच्याकडे सुट्टे पैसे नसतील तर कंडक्टर असं पाठीमागे लिहून देतात. तर 40 रुपये पाठीमागे लिहिले होते. मी त्यांना 10 रुपये दिले आणि 50 रुपये त्यांनी परत दिले. आपला असंच वसूल असते, कुणाला 1 रुपया सोडायचा नाही, कुणाचा 1 रुपया घ्यायचा नाही. कभी कभी लगता है की आपण ही भगवान है. कोयना नगरची वरती डॅम आहे. वरती डॅम इथून आपल्याला दिसत नाही आता, मात्र ही नदी आहे. पहिल्यांदा एवढी नदी बघितली असेल मोठी कोकणमधली. पाटण बस स्थानक. आता आपण पाटण पण क्रॉस केले. आता डायरेक्ट कराड. पाटणचं पण बस स्थानक खरोखर खूप भारी आहे. बघू शकता पूर्ण अशी कंडिशन आहे. पाटण शहर असं पूर्ण शहर आहे का तालुका आहे असेल बहुतेक. नाही तालुका पण नाही, पाटण काय गाव आहे. तर आपण फायनली आता घाटावरती आलो आहे. घाटावर तर स्पीड बघून तुम्हाला वाटलं असेल की मी एस टीतून उतरलो का काय, पण नाही एस टीमध्येच आहे. पण ही लाल एस टी खरोखर खूप भारी आहे आणि आतापर्यंत एक्सपिरियन्स खरोखर खूप भारी होता. याची स्पीड पण एकदम भारी घेते आणि धक्का वगैरे तुम्हाला काय बसत नाही. पूर्ण ए सीच्या गाडीमध्ये बसल्यासारखा फील येतो आहे. तर आता पुढचं स्टेशन कराड बस स्टँड येईल आणि कराडमध्ये भरपूर लोक उतरतील. बाकी हे कराडमध्ये भरपूर असं काम चालू आहे. आर इन कराड बस स्थानक. आता इथं एस टी 5 ते 10 मिनटं थांबेल आणि इथून डायरेक्ट मग कोल्हापूर नॉनस्टॉप. आता बरोबर 6 वाजलेत. आता इथं 10 मिनटंच थांबेल, जास्त वेळ थांबणार नाही. कराड बस स्थानक पण खरोखर जिसका हमें था इंतजार वो घडी आ चुकी है ये देखो. तर हे बघू शकता पूर्ण जाम लागलेला आहे. आता कमीत कमी मला वाटतं 10 ते 15 मिनटं असाच जाम लागेल. एक लाईन पहिला सोडतात, दुसरी लाईन नंतर सोडतात. जे कराडमध्ये काम चालू आहे ते इथंच काम चालू आहे आणि हे मशीन बघू शकता, हे मशीन रस्ता करण्याचंच आहे. तर बाकी इथंच थोडं थांबावं लागतं, नाहीतर बाकी स्टॉप येऊ शकतं. 2 व्हीलरवरनं जरी आला तरी पण नॉनस्टॉपच आहे. तर बाकी आता 6:45 वाजलेत. कमीत कमी मला वाटतं अजून 1 तास लागेल. 1 तासात आपण फायनली कोल्हापूरमध्ये पोहोचू, जे आपलं डेस्टिनेशन आहे तिथे. तर फायनली आपण कोल्हापूरमध्ये पोहोचले. इथून आता आपल्याला कोल्हापूरची कमान दिसेल. कोल्हापूरची कमानी बघितल्यावर खरोखर खूप भारी वाटते. फायनली आपण कोल्हापूरमध्ये पोहोचले अशी केली. तर फायनली भाईसाहेब आपल्या कोल्हापूरमध्ये. बाकी असं पूर्ण कोल्हापूर आहे आपलं. आता पप्पा कुठेतरी पाठीमाग आहे, तिकडून यायला आलं तिकडं. तर कुठे येतं तर बघूया, थांबा जरा 2 झालं. तर फायनली आपण घरी बसलोय. आशा करतो तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला असेल. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल चिपळूण बसून जर तुम्हाला यायचं असेल तर कराडपासूनच या. कराडचा रस्ता पण भारी आहे आणि ते एसट्या पण खरोखर खूप भारी आहेत. इकडनं आंबामार्गे रस्ता पण खूप लांब आहे आणि एसट्या त्या टाईपच्या नाही आहेत चांगल्या, त्यामुळं प्रवास एवढा चांगला होत नाही. पण इकडनंच याचे कराड मार्गे. बाकी कराडमध्ये थोडं काम चालू आहे त्यामुळे थोडं मला लेट होऊ शकतं, पण बेस्ट ऑप्शन आहे हाच आहे की तुम्ही कराड मार्गे या. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. तुमच्या कमेंट्स मला मोटिवेट करतात अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. व्हिडिओ चालला तर लाईक करतो, चॅनल पर सबस्क्राईब करतो. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में, तब तक के लिए बाय.